नमस्ते मित्रांनो, एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात। नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा 14 नंबरचा सबस्टन्सेस कॉमन यूज या चॅप्टरशी रिलेटेड सेकंड पार्टमध्ये आपलं स्वागत आहे। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर फर्स्ट पार्ट बघितलेला नसेल तर कृपया तो बघून घ्या, तरच आपल्याला हा सेकंड पार्ट समजणार आहे। आणि आपल्याला एक विनंती आहे की या पार्टशी रिलेटेड जे काही व्होकॅब्युलरी आलेले आहे, जे काही वर्ड्स आलेले आहे ते मी SSK सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी हा चॅनल आपलाच आहे। कृपया त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली दिलेली आहे मी। कृपया त्या चॅनलवर जा, त्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि आपले आणखी काही चॅनल्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन कृपया त्या बाकीच्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या। आवडले तर नक्की सबस्क्राईब करा। चला पुढे जाऊयात, सुरू करतो आहोत पार्ट 2। बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण बघत आहोत बघा सोडियम बायकार्बोनेट। सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, सगळ्यांनाच माहीत आहे, फक्त याचं आपल्याला नेम माहीत नव्हतं सोडियम बायकार्बोनेट। आता हे मागच्या वर्षी पण बघितलं आहे आपण आणि मागच्या चॅप्टरमध्ये पण बघितलं। सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय असतं, बेकिंग सोडा, खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात तर सोडियम बायकार्बोनेट। त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हा कायम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, NaHCO3 NaHCO3 लक्षात आलं, सोडियम HCO3 असं लक्षात ठेवायचं। चला बघा, आता या ठिकाणी कशासाठी उपयोग होतो, आता बेकिंग सोड्याचा उपयोग कशासाठी होतात। आता घरात तर सगळ्यांनाच माहिती बेकिंग सोडा कशाला वापरतात। बघा बरं, तुम्ही आई काय बनवते, केक बनवते, ढोकळा बनवते, बरोबर ना। कधी कधी आपण भजी बनवताना भज्यामध्ये पण टाकतो, त्याच्यानंतर आणखी कशात असतं, ब्रेड वगैरे बनवण्यामध्ये टाकतात, आणखी कुठे कुठे टाकतात, ज्याही गोष्टी आपल्याला फुलवायच्या असतात, बरोबर ना, अशा एकदम सच्छिद्र बनवायचे असतात, त्यामध्ये आपण काय करतो की सोड्याचा वापर करतो की नाही आपण घरामध्ये। बघा, युअर मदर ब्रिंग्स केक ऑन युअर बर्थडे और मेक इट ॲट होम। तुमची आई तुमच्यासाठी केक आणते की बनवते, काहींची मम्मी बनवत असेल, काहींची आणत असेल। शी ऑल्सो मेक्स अ क्रिस्प भजी, बरोबर ना, भजी क्रिस्पी बनवण्यासाठी। आता बघा, भज्यामध्ये सोडा टाकल्यावर भजी किती असे कुरकुरीत होतात। हॅव यू एव्हर आस्क्ड युअर मदर व्हॉट मेक्स द केक पोरस अँड द भजी क्रिस्प। तुम्ही तुमच्या आईला विचारलं की हे भजी क्रिस्पी कशी होतात, बरोबर ना, किंवा हे जे केक असतात हे एकदम असे सॉफ्ट स्पॉन्जी कसे होतात, तर याला रिझन काय असतं, बेकिंग सोडा। बघा किती महत्त्वाचा हा बेकिंग सोडा, हा हे काय एक प्रकारचं सॉल्ट आहे, बरोबर ना। मदर ॲड्स बेकिंग सोडा इन द बॅटर। बेकिंग सोडा इज अ व्हाईट नॉन क्रिस्टलाइन पावडर। आता तुम्हाला सांगण्याची पण गरज नाही आहे की हे कसं असतो सांगा बरं, व्हाईट कलरचं असतो, बरोबर ना, पावडर फॉर्ममध्ये क्रिस्टलाइन फॉर्म क्रिस्टल्स असतात त्याचे। इट्स केमिकल नेम इज, त्याचं केमिकल नेम लक्षात ठेवायचं आहे, सोडियमचा NaH, हायड्रोजनचा H आणि कार्बोनेटचा CO3 लक्षात आलं। सोडियम H, कार्बोनेटचा CO3 हा त्याचं काय झालं केमिकल नेम। आणि सोडियम बायकार्बोनेट अँड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज NaHCO3, त्याला काय काय नाव आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात किंवा सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतात। तुम्हाला हा दोन्ही पण क्वेश्चन एक्झामला विचारले जातील। सोडियम बायकार्बोनेटचं दुसरं नाव काय आहे तर त्यालाच काय म्हणतात, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, बरोबर ना, H आहे ना याच्यामध्ये, तर हा फॉर्म्युला काय NaHCO3 लक्षात आलं। चला त्याच्या प्रॉपर्टीज बघूयात आपण। प्रॉपर्टीज काय, आता मला सांगा, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे हा बेकिंग सोडा आपण कधी वापरतो, ॲसिडिटी झाल्यानंतर, बरोबर की नाही। ॲसिडिटीमध्ये मी तुम्हाला हे नेहमी सांगत असते की ॲसिडिटी झाल्यानंतर ॲसिडला कमी करायचं असेल तर त्यावर काय करावं लागतं, ॲसिडला कमी करण्यासाठी तर त्यावर आपल्याला काय करावं लागतं, बेसिकचा वापर करावा लागतो, बरोबर ना। बेकिंग सोडा काय आहे, बेसिक। आपल्याला ॲसिडिटी झाल्यानंतर पहिला आपण पाण्यामध्ये मिक्स करून काय घेतो, बेकिंग सोडा घेतो, आपली ॲसिडिटी कमी होते की नाही। खूप असं बाहेरचं काही पिझ्झा बर्गर खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते, नूडल्स वगैरे, बरोबर, स्पायसी काही खाल्ल्यानंतर। बघा प्रॉपर्टीज मग काय, म्हणजे तो कोणत्या प्रकृतीचा आहे, बरोबर की, नेचर काय आहे त्याचा, तो काय असणार आहे, बेसिक असणार आहे ना प्रॉपर्टीमध्ये। बघा NaHCO3 म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट, हे जो आहे रिॲक्ट विथ मॉइस्ट लिटमस पेपर, म्हणजे मॉइस्ट लिटमस पेपर जो असतो, थोडासा ओलसर लिटमस पेपर असतो त्याच्यासोबत तो रिॲक्ट करतो। आणि रेड लिटमस पेपर कशामध्ये टर्न होतो, ब्ल्यूमध्ये होतो, म्हणजे लाल लिटमस पेपर हा ब्ल्यू, कारण लिटमस पेपर हा काय इंडिकेटर आहे, बरोबर ना, तर तो कसा होतो, ब्ल्यू होतो, म्हणजे हा काय आहे बेसिक इन नेचर, म्हणजे हा कसा आहे आम्लारी धर्मी आहे, लक्षात आलं। बघा सेकंड, इट इज यूज टू मेक ब्रेड, केक, ढोकळा वगैरे, जे तुम्हाला आठवत असतील ते नावं सांगायचे, घरात कशामध्ये वापरतात, बघा आईला विचारा। 3, बिंग बेसिक इन नेचर इट इज यूज टू रिड्यूस द ॲसिडिटी इन द स्टमक। हां, तो कसा आहे स्वभावाने, नेचरने कसा आहे तर तो बेसिक आहे, आम्लारी धर्मी, त्याच्यामुळे पोटामध्ये जर ॲसिडिटी झाली, कारण पोटात
हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे आपला, त्या ॲसिडवर काय केलं जातं, हा बेकिंग सोडा टाकला तर की मग ते काय होतं, न्यूट्रल फॉर्ममध्ये येतो. आलं का लक्षात. नंबर 4 NaHCO3 म्हणजे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट इज यूज टू मेक द ॲक्टिव्ह सबस्टन्स CO2 इन द फायर एक्सटिंग्युशर. तर सोडियम बायकार्बोनेट आपण बघितलं होतं का, आठवतं का तुम्हाला, मागच्या चॅप्टरमध्ये की त्याच्या मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं आपण. बघा हा इथे बघितलं होतं ना, कुठे आठवत नाही मला, हां बरोबर ना, इथे बघितलं होतं ना फायर एक्सटिंग्युशरमध्ये आपण, बरोबर ना. हा चॅप्टर आठवतो का तुम्हाला मागचा, आठवत असेल तर बघा. थांबा 1 मिनिट दाखवते. बघा हा मागचा चॅप्टर आठवतोय का, हे काय होतं, याच्यामध्ये काय वापरलं होतं पण, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, बरोबर ना, हा वापरला होता आपण. याच्यामध्ये बघा इथं सोडियम बायकार्बोनेट ज्याच्यामध्ये टाकलं होतं, इथं काय असतं, सल्फ्युरिक ॲसिड असतं. ते याच्यावर पडल्यानंतर काय होतं, मोकळा CO2 मोकळा होतो ना, मग त्याने आपण काय विझवतो, आग विझवतो. हे बघितलं होतं ना मागचं चॅप्टर. कृपया SSK दर्शन अकॅडमीच्या चॅनलवर जाऊन बघा आणि 13 नंबरचा चॅप्टर बघून घ्या, हे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. इथं मी दिलेलं आहे बघा या ठिकाणी. बेकिंग सोडा इज यूज टू क्लीन अँड ओव्हन, म्हणजे आपल्या घराचे जे ओव्हन असतं बघा, ते क्लीन करण्यासाठी बेकिंग सोडाचा यूज केला जातो. मग त्याच्यामधला जो वास असतो ना, तो वास पण निघून जातो, एकदम क्लीन होऊन जातं ते. तर बघा आता चला पुढे जाऊयात आपण. आता ब्लिचिंग पावडर, आता पुढचं आहे ब्लिचिंग पावडर. बघा मित्रांनो, ते या ठिकाणी आहे ब्लिचिंग पावडर. त्याला म्हणतात कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, Ca ऑक्सीचा O आणि क्लोराईडचा Cl2. लक्षात ठेवायच्या, हे मॉलिक्युलर फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवायचे. ब्लिचिंग पावडरचा काय आहे, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. आता हा प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो तुम्हाला, ब्लिचिंग पावडरचं दुसरं नेम काय आहे, बरोबर ना, केमिकल नेम काय आहे, तर त्याचं नाव काय आहे, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड. कॅल्शियमचा Ca आणि ऑक्सीचा O आणि क्लोराईडचा Cl2. लक्षात आलं. चला पुढे, टेक अ पिक्चर. आता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, ब्लिचिंग पावडर कुठे यूज केली जाते. आता मी तुम्हाला सांगते. टेक अ पीस ऑफ कलर्ड क्लोथ. आता काय करायचं, तुमचे कपडे घ्यायचे, कलर शर्ट वगैरे घ्यायचा एखादा. पुट सम सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ ब्लिचिंग पावडर. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं पाण्यात मिक्स केलेलं, मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे किंवा मागच्या पार्टमध्ये सांगितलं आहे बघा. सॅच्युरेटेड सोल्युशन घ्यायचं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकलेली असेल अशा पाण्यामध्ये. ते सोल्युशन घ्यायचे ऑन अ स्मॉल पार्ट अँड ऑब्झर्व, आणि टाकायचं थोड्याशा, खूप मोठ्या कलरच्या कपड्यावर नका टाकून घेऊ, कारण ब्लिचिंग पावडरचं काम काय असतं माहिती का, कलर काढून टाकणं, स्वच्छ करणं. म्हणजे एखादा तुम्ही कलरचा कपडा जर ब्लिचिंग पावडरमध्ये टाकला ना, त्याचा कलरच तो गायब करून टाकतो, व्हाईट करून टाकतो. पण ब्लिचिंग पावडर कधी यूज करतात माहिती का, तुमच्या घरात पप्पांचे वगैरे कपडे असतात का बघा, फुल व्हाईट कपडे कुणाचे बाबा वगैरे घालत असतील तर बघा, तर ते ब्लिचिंग पावडरमध्ये जर घातले ना, एकदम व्हाईट होऊन जातात, एकदम छान व्हाईट होतात. म्हणजे त्याच्यावर जर असे धुळीचे वगैरे डाग असतात बघा, कधी कधी कलर कपड्यांना व्हाईट कलरला असा थोडासा काळपटपणा येतो. ब्लिचिंग पावडरमध्ये घातले ना तर एकदमच व्हाईट होऊन जातात ते. पण कलरचे कपडे घातले ना तर ते व्हाईट होऊन जातात, मग त्याला प्रॉब्लेम होतो. व्हॉट चेंज टेक प्लेस इन द कलर ऑफ द क्लोथ्स, हे बघायचं आहे. टॅप वॉटर हॅज अ टिपिकल स्ट्रॉंग ऑर्डर इन रेनी सीझन. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलेलं आहे का, नळातून जे पाणी येतं, जे आपल्या सरकारी नळांमधून वगैरे आपल्याला दुसरीकडून पाणी येत असतं बघा, पिण्याचं वगैरे, त्या नळांमध्ये एक वास येत असतो बघा, असा वेगळा फ्लेवर येत असतो, ऑर्डर येत असतो. तर काय असतं, तर ती जी असते ना बघा, आपण म्हणतो तर तिच्यामध्ये ब्लीच पावडर टाकलेली असते. हॅव यू एक्सपिरियन्स इट. वॉटर इन अ स्विमिंग पूल, किंवा स्विमिंग पूलमध्ये जाता का तुम्ही, तर तिथे बघा स्विमिंग पूलमध्ये पण त्यांनी ब्लिचिंग पावडर टाकलेली असते. तिथे सुद्धा काय येतो, सेम ऑर्डर येतो, म्हणजे सेमच स्मेल येत असतो. इट इज द ऑर्डर ऑफ द क्लोरीन गॅस. त्याच्यामध्ये काय असतं, क्लोरीन गॅस असतो, तो टाकलेला असतो, त्यामुळे त्याचा वास येत असतो. यूज टू डिस्ट्रॉय द मायक्रोब्स इन द वॉटर. काय होतं, पावसाळ्यामध्ये वगैरे मायक्रोब्स तयार होतात पाण्यामध्ये, बरोबर ना, जंत तयार होत असतात. मग ते काय करतात की हे क्लोरीन टाकून ते काय करतात, जंत नाश करून टाकतात त्याचा, आणि म्हणून त्या क्लोरीनचा आपल्याला वास येत असतो बघा. आपण म्हणतो क्लोरीन टाकलेलं आहे पाण्यात. क्लोरीन गॅस इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग. त्यामुळे काय होतं, क्लोरीनचा म्हणजे वायू हा कसा असतो, एकदम स्ट्रॉंग असतो, तीव्र ऑक्सिडेशन असतं त्याचं. त्यामुळे त्याचं काय होतं, त्यामुळे जंतूंचा काय होतं, देअरफॉर इट हॅज अ स्ट्रॉंग डिसइन्फेक्टिंग ॲज वेल एज ब्लिचिंग ॲक्शन. त्यामुळे काय होतं की खूप जास्त प्रमाणात जंतूंचा नाश होतो आणि ब्लिचिंगची क्रिया होत असते, कळलं का, एकदम अशी विरंजनाची क्रिया होत असते. क्लोरीन इज इनकन्व्हिनियंट टू हँडल बिकॉज ऑफ इट्स गॅसेस स्टेट्स. आता क्लोरीन कसा असतो, गॅस फॉर्ममध्ये असतो, त्यामुळे तो आपण असं हँडल नाही करू शकत इकडून तिकडे, बरोबर ना. इन्स्टेड द सॉलिड ब्लिचिंग पावडर विच हॅज द सेम इफेक्ट इफ इज मोर कन्व्हिनियंट टू यूज. मग त्यामुळे काय केली जाते की ही जी अशी सॉलिड ब्लीच पावडर मिळते बघा, ती कपडे वगैरे धुवायला अशी पावडर असते, ती पावडरसारखी, तर ती जास्त कन्व्हिनियंट ठरते आपल्याला, कारण तो क्लोरीन कसा असतो, मग गॅस फॉर्ममध्ये असतो. तुम्हाला मी कालच्याच पार्टमध्ये शिकवलं ना, क्लोरीनचे कोव्हॅलंट बॉन्ड बनतो आणि क्लोरीन गॅस तयार होतो, तो उडून जातो, बरोबर ना. ब्लिचिंग पावडर अंडरगो स्लो डिकम्पोजिशन ड्यू टू कार्बन डायऑक्साईड इन द एअर अँड क्लोरीन गॅस इज रिलीज्ड. आता ब्लिचिंग पावडर काय करत असते,
ब्लिचिंग पावडरचं काय होत असतं माहिती का, डिकम्पोजिशन होत असतं, म्हणजे विघटन होत असतं ड्यू टू द कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये, बरोबर ना. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड होतं, बरोबर ना. हवेमध्ये असणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे याचं काय होतं, विघटन होतं आणि त्याच्यातून काय तयार होतो, क्लोरीन वायू असा बाहेर निघतो आणि तो क्लोरीन वायू कसा होतो, क्लोरीन गॅस कसा होतो, रिलीज होतो, हवेमध्ये निघून जातो. ब्लिचिंग पावडर गेट्स इट्स प्रॉपर्टी बिकॉज ऑफ दिस रिलीज ऑफ क्लोरीन गॅस. आणि ब्लिचिंग पावडर ला कशामुळे ही प्रॉपर्टी प्राप्त झालेली आहे, तर त्याच्यामध्ये जो आता बघा या ठिकाणी मित्रांनो, CaOCl2 म्हणजे काय झालं, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, CaOC, याच्यामध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड, बरोबर ना. प्लस काय, याची प्लस काय, कार्बन डायऑक्साईड, म्हणजे याचं जर कार्बन डायऑक्साईड सोबत जर रिॲक्शन झाली तर काय तयार होतं, CaCO3, म्हणजे आपण काय तयार होतो, चुन्याची निवळी, बरोबर ना. याला काय म्हणतात, कॅल्शियम कार्बोनेटच म्हणतात ना, CaCO3. आणि काय मुक्त होतो याच्यातून, क्लोरीन वायू मुक्त होतं, बघा मुक्त होतं, वर गेलं ते. त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर इज ऑप्टेन बाय. आता ब्लिचिंग पावडर ही कशी तयार होते बघा, तर बघा म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि क्लोरीन याचं जर एकत्रकरण केलं, यांची रिॲक्शन झाली तर काय तयार होतो, कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, CaOCl2 प्लस H2O, पाणी थोडंसं तयार होतं. आलं लक्षात या ठिकाणी, ही ब्लिचिंग पावडर अशी असते. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला ह्या प्रॉपर्टीज आणि युजेस लक्षातच ठेवायचे आहे, याचे ते विचारलेच जातात एक्झाममध्ये. बघा आता याची काय प्रॉपर्टी आहे ब्लिचिंग पावडरची. फर्स्ट काय, ब्लिचिंग पावडर इज अ येलोइश व्हाईट कलर सॉलिड सबस्टन्स, ते एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि ते येलोइश किंवा व्हाईट कलरचं असतं. सेकंड, इट्स केमिकल नेम इज कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड, आपण आत्ताच बघितलं कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड म्हणतात. मग त्याचा काय फॉर्म्युला सांगितला त्यांनी, मॉलिक्युलर CaOCl2, बरोबर ना. थर्ड काय, इट हॅज अ स्ट्रॉंग ऑर्डर ऑफ क्लोरीन गॅस, त्याच्यामध्ये क्लोरीन गॅसचा वास येत असतो, बरोबर ना त्याच्यामध्ये. इट इज यूज फॉर इन्फेक्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर डिसइन्फेक्शन करण्यासाठी, म्हणजे त्यातले जंत मारण्यासाठी वॉटर ते कुठे वापरलं जातं, वॉटर टाक्यांमध्ये वगैरे टाकलं जातं. ॲट द वॉटर वर्क्स, जिथं वॉटरचं काम आहे तिथे. अँड वॉटर इन द स्विमिंग पूलमध्ये पण टाकलं जातं. इट इज यूज फॉर ब्लिचिंग क्लोथ, आणि क्लोथ ब्लीच करण्यासाठी वापरलं जातं, पण ते काय होतं, कलर क्लोथ व्हाईट करून टाकतं. इट इज यूज फॉर डिसइन्फेक्शन बाय द रोड साईड अँड गार्बेज साईट्स. आता काय होतं बघा, खूप ठिकाणी शहरांमध्ये वगैरे असे एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकलेला असतो बघा असं, मग त्या कचऱ्यातून वास यायला लागतो, मग त्याचं इन्फेक्शन सगळीकडे पसरतं, आजारी पडू शकतात ना आजूबाजूची लोक. मग त्याच्यावर काय करतात, ते पावसाचं पाणी वगैरे पडून तो कचरा सडतो ना, मग त्याच्यावर काय करतात, डिसइन्फेक्शनसाठी हे ब्लिचिंग पावडर मारली जाते त्यावर. बघा 7 काय, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. डायल्यूट करणं म्हणजे विरघळवणे, पाण्यात मिक्स करणे. जसं शॅम्पू आपण डायल्यूट करून लावतो, डायरेक्ट केसांवर लावतो का नाही, तसंच काय करायचं, डायल्यूट करायचं सल्फ्युरिक ॲसिड, आणि डायल्यूट करायचा हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय, H2SO4, हे तर आपण बघितलं ना मागच्या पार्टमध्ये. हे लक्षात ठेवायच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही. सल्फ्युरिक ॲसिडचा काय आहे, H2SO4, बरोबर ना. तर हा डायल्यूट करायचा सल्फ्युरिक ॲसिड आणि डायल्यूट करायचा हायड्रोक्लोरिक ॲसिड, बरोबर ना. तर रिॲक्ट काय होतं रॅपिडली विथ ब्लिचिंग पावडर टू रिलीज द क्लोरीन गॅस. त्याच्यातून काय होतो, क्लोरीन गॅस काय होतो, रिलीज होतो. आता एक दिलेला आहे इथं यांनी बघा. आता हा ब्लिचिंग पावडरसोबत CaOCl2 सोबत काय घेतला, सल्फ्युरिक ॲसिड घेतला, आणि त्याच्यातून काय होतो, लक्षात घ्या, CaSO4 आणि एक क्लोरीन गॅस मुक्त होतो, आणि H2, थोडं पाणी पण याच्यातून काय होतं, थोडंसं पाणी पण याच्यामध्ये तयार होत असतं बघा. आता कॅल्शियम ऑक्सीक्लोराईड रिॲक्ट स्लोली विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म अ कॅल्शियम कार्बोनेट अँड क्लोरीन. आता इथंच बघितलं आपण ते, बरोबर ना, मागच्या भागामध्ये इथे बघितलं ना आपण कार्बन डायऑक्साईडचं काय सांगितलं त्यांनी, का कॅल्शियम क्लोराईडची कार्बन डायऑक्साईड बरोबर काय होते, रिॲक्शन होते, आणि तयार कोण होतो, कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन तयार होतो. लक्षात आलं ना, क्लोरीन हवेत निघून जातो, बरोबर ना, गॅस तयार होतो तो. समजलं या ठिकाणी. चला पुढे जाऊयात. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे वॉशिंग सोडा. आता वॉशिंग सोड्याचं काय आहे, Na2CO3 डॉट पॉईंट म्हणतात त्याला, आणि त्याच्यामध्ये H2O, म्हणजे H2Oचे मॉलिक्युल्स आहेत, बरोबर ना. हे पाण्याचे पण काही मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये. समजलं, वॉशिंग सोडाचा काय आहे, Na2CO3 आणि काय आहे पुढे त्याचा H2O, पॉईंट H2O, बरोबर ना. प्रोसिजर काय आहे, तर त्यांनी काय सांगितलं, टेक अ सॅम्पल, एक सॅम्पल ऑफ वॉटर फ्रॉम अ वेल ऑर बोरवेल. आता तुमच्याकडं विहीर किंवा बोरवेल आहे का, त्याच्यातलं पाण्याचं सॅम्पल घ्यायचं, इन अ बिकरमध्ये घ्यायचं, एखाद्या छोट्याशा चंचू पात्रात घ्यायचं, शंकू पात्रात. ॲड सम सोप टू इट आणि स्टर, त्याच्यामध्ये काही साबण टाकायचं आणि हलवायचं, स्टर करायचं. देन टेक अनदर सॅम्पल, मग काय करायचं, परत आणखी एखादं शंकू पात्र घ्यायचं, बिकर घ्यायचं, आणि त्याच्यात पाणी घ्यायचं परत, आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं, ॲड करायचं 1 स्पूनफुल ऑफ वॉशिंग सोडा. आता हा वॉशिंग सोडा Na2CO3 डॉट H2O हे टाकायचं आणि स्टर करायचं.
देन ॲड सम सोप, नंतर काय करायचं त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा टाकल्यानंतर परत सोप पण टाकायची आणि हलवायचं. दोन झाले का आपल्याकडे बीकर तयार. ऑब्झर्व द चेंजेस, आणि चेंजेस बघायचे काय होतं त्याच्यामध्ये. काय असतं माहिती का, मी तुम्हाला सांगते, विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी असतं जड, बरोबर ना. मग आपण हे मागच्या वर्षी का काय बघितलं होतं बघा, जड पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. बोरवेलच्या आणि विहिरीच्या पाण्यामध्ये साबणाचा कधीच फेस होत नसतो. पण काय होतं, 2 घेतलेले आपण, एकामध्ये फक्त साबण टाकून ठेवला, त्याचा फेसच नाही झाला. ते पाणी हलवलं पण त्याचा फेस नाही झाला. मग दुसऱ्या बीकरमध्ये आपण काय केलं, आधी वॉशिंग सोडा टाकला आणि मग साबण पण टाकला. तर काय झालं, ते हलवलं तर साबणाचा फेस वर आला. म्हणजे ते काय झालं, त्याचा फेस काय झाला, कारण काय होतं, जड पाण्यामध्ये साबणाचा फेस होत नाही. म्हणजे हे पाणी सॉफ्ट झालं, हे तर आपल्याला समजलं ना. म्हणजे काय होतं बघा आता, द हार्ड वॉटर फ्रॉम अ वेल और बोरवेल बिकम सॉफ्ट. म्हणजे हार्ड वॉटर जे असतं ना विहिरीचं किंवा बोरवेलचं, हे सॉफ्ट होतं. कशामुळे, ॲडिंग द वॉशिंग सोडा. त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा ॲड केला नंतर, म्हणजे Na2CO3.CH2O हे जर ॲड केलं ना आपण, तर ते काय झालं, तर ते सॉफ्ट बनलं, मृदू बनून गेलं असं. आणि त्याच्यावर काय झालं, वी कम टू नो दिस फ्रॉम द लॅदर फ्रॉम ऑन इट. तर त्याच्यावर काय येतं, फेस येतो, फेस. द हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू द प्रेझेन्स. आता पाण्याला हार्डनेस काय येतो, हा क्वेश्चन एक्झामला विचारला जाऊ शकतो. पाण्याला हार्डनेस काय येतो, किंवा लाईफ लाँग लक्षात ठेवा तुम्ही, पाण्याला हार्डनेस काय येत असतो, कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेन्स असतं, क्लोराइड्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतं, क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, बरोबर ना. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, प्रेझेन्स ऑफ क्लोराइड्स अँड सल्फेट. पण कशाचे क्लोराइड्स आणि सल्फेट असतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. लक्षात आलं. बघा आता Na2CO3 इज ॲडेड टू, आता Na2CO3 त्याच्यात ॲड केला. आता तुम्हाला एक्झामला असं विचारलं जाईल, Na2CO3 कशात ॲड करायचा, म्हणजे वॉशिंग सोडा ॲड करतोय आपण, तर कशात ॲड केला, पाण्यामध्ये. तो सॉफ्टन सच वॉटर, ते पाणी कसं झालं, सॉफ्ट झालं. अँड मेक इट अ सुटेबल फॉर यूज, आणि ते काय केलं, आपल्याला वापरण्यासाठी योग्य बनवलं त्याने. द रिॲक्शन विथ Na2CO3 कॉज द फॉर्मेशन ऑफ इनसोल्युबल कार्बोनेट सॉल्ट ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. मग त्यांनी काय सांगितलं, हे केल्यामुळे काय झालं की ह्या Na2CO3 बरोबर काय झाली, त्यांची रिॲक्शन झाली आणि मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं काय तयार झाले, इनसोल्युबल कार्बोनेट तयार झाले त्याचे. लक्षात आलं का. अविद्राव्य असे इनसोल्युबल कार्बोनेटचे क्षार तयार झाले, सॉल्ट तयार झाले. लक्षात आलं. आणि त्यामुळे काय झाला, फेस आला वर. समजलं. आता बघा इथे काय काय आहे, मॅग्नेशियम क्लोराईड त्याचं ॲक्वेस सोल्युशन आहे, प्लस Na2CO3, बरोबर ना. याच्यासोबत रिॲक्शन झाली, याची सोड्यासोबत मॅग्नेशियम क्लोराईडची हे रिॲक्शन झाली. हे बघा याच्यामध्ये क्लोराईड्स असतात, कशाचे, क्लोराईड आणि सल्फेट असतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. आता मॅग्नेशियम क्लोराईड घेतला आपण, त्याचं ॲक्वेस सोल्युशन घेतलं आणि त्याच्यावर काय टाकलं, धुण्याचा सोडा Na2CO3 टाकला आपण, बरोबर ना. तर काय झालं, याच्यामध्ये काय तयार झालं, मॅग्नेशियम कार्बोनेट तयार झाला. आपण काय म्हणलो, कार्बोनेट तयार होतात त्याचे, इनसोल्युबल असे काय असतात, कार्बोनेट सॉल्ट. एस म्हणजे काय, त्याचे सॉल्ट म्हणजे त्याचे क्षार तयार होतात. समजलं का. आणि प्लस काय झालं, 2NaCl सोडियम क्लोराईडचे पण काय झाले, याच्यामध्ये तयार झाले काय, सॉल्ट, क्षार तयार झाले. समजलं. आता बघा सोडियम कार्बोनेट, आता दुसरं काय घेतलं, सोडियम कार्बोनेट इज वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ सोडियम. आता सोडियम सोबत घेतला, त्याच्यासोबत कशासोबत घेतला, तो सोडियम सोबत त्याचा क्षार घेतला. क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट ऑन द कीपिंग लुजेस इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रेडिली अँड द व्हाईट पावडर इज ऑप्टेन. दिस पावडर इज कॉल्ड द वॉशिंग सोडा. आता वॉशिंग सोडा हा कसा तयार होतो त्यांनी सांगितलं. तर सोडियम कार्बोनेट हा कसा असतो, पाण्यामध्ये कसा असतो, सोल्युबल असतो. सोडियम कार्बोनेट कसा असतो, वॉटर सोल्युबल, सॉल्ट येतो, हे तर माहिती आहे ना तुम्हाला, क्षार येतो. मग त्याचा काय असतो, क्रिस्टलाइन सोडियम म्हणजे ते स्फटिकरूप सोडियम कार्बोनेट असतो का, तो ऑन कीपिंग, नुसता जर तो तसाच उघडा सहजपणे असा लूज ठेवला तर त्याच्यातलं काय होतं, क्रिस्टलायझेशन फॉर्म उडून जातं. त्याच्यातलं काय होतं, क्रिस्टलायझेशन उडून जातं, मग स्फटिक उडून जातात आणि खाली काय राहतं, फक्त व्हाईट पावडर राहते. कळलं का. आणि ती व्हाईट पावडर म्हणजेच काय असते, वॉशिंग सोडा असते. लक्षात आलं. म्हणजे Na2CO3.10 किती मॉलिक्युल आहे H2Oचे, पाण्याचे किती मॉलिक्युल आहे 10. मग ते पाण्याचे मॉलिक्युल काय होतात, त्याच्यातले लूज होतात, हे काय उडून जातात आणि काय होतं, फक्त खाली काय राहतं शिल्लक, Na2CO3.H2O. लक्षात आलं थोडंसं, हे समजलं. चला वॉशिंग पावडर तयार होतो, पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी प्रॉपर्टीज बघत आहोत. हे सगळे प्रॉपर्टी आणि युजेस तुम्हाला विचारले जाणार आहे, तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. बघा वॉशिंग सोडाची, वॉशिंग सोडा इज व्हाईटिश. आता आपल्याला माहिती आहे हा व्हाईटिश असतो, ऑर्डरलेस असतो. आता नंतर आपण आपल्या जवळ येतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये, कंपनीवाले त्याच्यामध्ये टाकतात बरं, वास येण्यासाठी. तुम्ही म्हणताल की मग घरी असतो तो तर त्याचा वास येतो, तर ते टाकतात त्याच्यामध्ये, बरोबर ना, काहीतरी वास येण्यासाठी. पण तसा तो कसा असतो, ऑर्डरलेस असतो, वास नसतो त्याला, रूम टेम्परेचरमध्ये. लक्षात आलं का. नंतर बघा सेकंड काय आहे, लिटमस हॅज अ ब्ल्यू कलर इन इट्स ॲक्वेस सोल्युशन.
सोल्युशन, म्हणजे लिटमसचा रंग कसा राहतो, निळाच राहतो जर त्याचं सोल्युशन ॲक्वियस असेल, म्हणजे जलीय, तो असा म्हणजे मग तो कसा झाला, बेसिक प्रॉपर्टीचा झाला, आम्लारी धर्मी झाला. हे तर समजलं ना तुम्हाला. निळा लिटमस कसा राहतो, निळाच राहतो. नंतर काय केला जातो, इट इज अ हायग्रोस्कोपिक असतो, म्हणजे आर्द्रता शोधतो तो. म्हणजे कसं असतं, हवेमध्ये काय असते, आर्द्रता असते, बाष्प असते, बरोबर ना. मग हा जर असा ओपन ठेवला आपण तर काय करतो, हवेतलं मॉइश्चर काय करतो, ॲब्झॉर्ब करून घेतो. लक्षात आलं का. हवेमध्ये बाष्प असतं ती शोषून घेतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, हायग्रोस्कोपिक म्हटलं जातं. लक्षात आलं. नंबर 4, इट इज यूज्ड मेनली फॉर वॉशिंग क्लोथ वॉशिंग करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. नंबर 5, सोडियम कार्बोनेट इज used in a glass and पेपर इंडस्ट्री अँड ऑल्सो इन रिफायनिंग पेट्रोल. हे कुठं यूज केलं जातं माहिती का, काच उद्योगात किंवा कागद उद्योगामध्ये किंवा पेट्रोलचं शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा सोडियम कार्बोनेटचा काय केला जातो, यूज केला जातो. समजलं. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, Na2CO3 म्हणजे काय, लक्षात आलं ना. वॉशिंग सोडा. आणि इथे आपण काय बघितलं होतं, इथे काय बघितलं होतं आपण, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. कळलं. याच्यामध्ये काय आहे, NaHCO3 आणि याच्यामध्ये Na2CO3. लक्षात आलं. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता हा शेवटचा पॉईंट आहे, मग इथे आपण थांबणार आहोत. बघा आता सम क्रिस्टलाइन सॉल्ट. आता काही क्रिस्टलाइन सॉल्ट्स आहेत, म्हणजे आपण स्फटिकी क्षार, बरोबर ना. क्रिस्टलाइन फॉर्म तर सगळ्यांना माहिती आहे, स्फटिक रूपात असतो तो, बरोबर ना. तर ते आपण सॉल्ट्स बघणार आहोत. कोणते कोणते आहेत, हे 5 सॉल्ट्स आपण बघणार आहोत. यू हॅव लर्न अबाउट वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन द प्रिव्हियस चॅप्टर. तुम्ही काय घेतलं, स्फटिक जलाविषयी मागच्या चॅप्टरमध्ये ते म्हणतात की तुम्ही शिकलेला आहात. वी यूज व्हेरियस सॉल्ट्स विच कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मग आता आपण काय बघणार आहोत, आपल्या वापरात असतात हे स्फटिक जल असणारे विविध क्षार, ते आपण इथे बघणार आहोत. बघा आता पहिलं काय आहे, डेली यूजचे घेतलेले आहेत त्यांनी. बघा ॲलम. आता ॲलम घेतला पहिला. ॲलम तर सगळ्यांनाच माहिती आहे, हे विचारले जाणारे क्वेश्चन. या ॲलमला काय म्हणतात, पोटॅश ॲलम म्हणतात. पोटॅशचा काय असतो, के, बरोबर ना. ॲलम. आता याचा काय घेतला, K2SO4 Al2SO4 ट्राईस आणि 224H2O, म्हणजे H2Oचे किती मॉलिक्युल, याच्यामध्ये 24. आणि हे लक्षात ठेवायचं सगळ्यांना, K2SO4 Al2SO4 ट्राईस, हा पुढे ट्राईस आहे, .24H2Oचे मॉलिक्युल आहे. आणि ॲलम म्हणजे काय असतं, तुरटी. काय असतं, तुरटी. आता मला सांगा, तुरटीचा उपयोग कुठे कुठे करतात, सगळ्यांच्या घरात तुरटीचा उपयोग केला जातो. कशामध्ये, फिरवतात का तुम्ही, ज्यावेळेस कुरड्या बनवतात, कुरड्या बनवताना ते आई बघा तुरटी फिरवते आणि मग ते शांत व्हायला ठेवते, ते कुरड्याचा चिक, मग तो व्हाईट चिक तयार व्हायला लागतो, मग कुरड्या आणखी व्हाईट होते. किंवा पाणी बघा, माठामध्ये तुरटी फिरवते आणि मग ते माठामध्ये पाणी एकदम स्वच्छ तयार होतं. आठवतं का तुम्हाला हे सगळं. हांड्यामध्ये तुरटी टाकून ठेवते. असे तुरटीचे खूप सारे उपयोग आहेत, बरोबर ना, स्वच्छ करण्यासाठी. बघा इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितलेली आहे त्यांनी तुम्हाला. यू हॅव लर्न दॅट ॲलम इज यूज टू इन द प्रोसेस ऑफ वॉटर प्युरिफिकेशन. शक्यतो वॉटर प्युरिफिकेशनमध्ये जास्त यूज केली जाते तुरटी. बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ कॉगुलेशन. याच्यामध्ये एक कॉगुलेशनची प्रॉपर्टी आहे, बरोबर ना. म्हणजे काय असतं की तुरटी जर आपण फिरवली त्या पाण्यामधून तर सॉलिड इम्प्युरिटीज इन द वॉटर कम टुगेदर. तर जेवढे काही सॉलिड गोष्टी असतात का वॉटरमध्ये, पाणी हलकं होतं आणि जड गोष्टी काय होतात, ह्या एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर त्या जड असतात आणि त्या वजनाने एकत्र आल्यामुळे काय होतात, खाली जाऊन बसतात, तळाशी जाऊन बसतात. मग त्या इम्प्युरिटी जातात तळाशी आणि वरवर येतं काय, पाणी. ते शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. समजलं ना. अशा पद्धतीनं बिकम हेवी आणि सेटल टू द बॉटम, खाली जाऊन बसतात. ॲज अ रिझल्ट द वॉटर अबव बिकम्स क्लिअर. आणि त्यामुळे ते पाणी कसं होतं, स्वच्छ होतं. समजलं. तुरटीचा उपयोग तर आपल्याला माहितीच आहे ना. आता दुसरा आहे बोरेक्स. बोरेक्स पण आहे आपलं रेग्युलर यूजमधलं, डेली यूजमधलंच एक क्रिस्टलायझेशन फॉर्ममधलं सॉल्ट आहे, जे यूज करतात. बघा त्याचं काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, हा लक्षात ठेवायचा आहे. Na2B4O7 डॉट, त्याच्यामध्ये H2Oचे किती मॉलिक्युल आहे, 10 मॉलिक्युल आहे. तर बोरेक्सचा उपयोग कशासाठी होतो माहिती का. आता हे बोरेक्स जे असतं ना, ॲक्च्युली व्हाईट कलरचं असतं. हे क्रिस्टलायझेशन फॉर्म आहे ना, शक्यतो बऱ्यापैकी व्हाईट कलरचे असतात. तर हे जे असतात ना, ते मोठे मोठे झील असतात ना, तर हे जेव्हा सुकतात का तेव्हा त्यांच्या तळाशी ना हे तयार होत असतं. हे बोरेक्स हे नॅचरल पद्धतीनेच आपल्याला मिळतात. मग ते तिथून काढून आणतात आणि त्याचे जे मोठे मोठे क्रिस्टल्स असतात ना, ते असे बारीक केले का त्याची पावडर तयार होते. ती पावडर आपल्यापर्यंत येते आणि मग त्याचा उपयोग कुठं होतो, असं हँड वॉश करण्यासाठी होतो. मशीनमध्ये टाकतात वॉश करायला. म्हणजे ते असं एक उत्प्रेरक म्हणून काम करतं. म्हणजे उत्प्रेरक म्हणून म्हणजे कसं, सपोज तुम्ही आग लावली, आता आग लागतच नसेल तर मग तुम्ही त्यात काय ओततात, मिट्टीचं तेल ओततात किंवा वेगळं काहीतरी टाकतात आणि आग भडकते, आग लागते. तसंच हे काय करतं, तसंच हे काम करत असतं. म्हणजे आता बोरेक्सचं पण कसं असतं, आता आपण लॉन्ड्री विभागामध्ये शक्यतो बोरेक्स पावडर ही जास्त यूज केली जाते. आता लॉन्ड्री विभाग हा क्षार बरं का, हा सॉल्ट
लॉन्ड्री विभागात, म्हणजे आता आपल्या कपड्यांना डाग लागतात बघा, व्हाईट कपड्यांना, हे आपण लॉन्ड्रीमध्ये देतो. हे लोक काय करतात, ते ॲसिटिक ॲसिडमध्ये हे बॉरेक्स पावडर टाकलेली असते, त्यांनी हे बॉरेक्स सॉल्ट टाकलेलं असतं आणि ते त्या डागांवर फिरवतात, त्या स्टेनवर लावतात आणि मग तो स्टेन काय होतो, निघून जातो. आपण घरी पण करू शकतो बघा. नंतर काय होत जातं, थोडं मिक्स करायचं पाण्यामध्ये किंवा त्या ॲसिटिक ॲसिडमध्ये आणि ते कपड्याची डाग वगैरे निघून जातं, की कपड्यांची जी वास असतो ना बघा, कधी कधी पावसाळ्यात कपड्यांना खूप वास येतो असा वेगळा असा, तर तो वास पण निघून जातो, की कपडे शाईन पण करायला लागतात. आणि बघा बऱ्याच कपड्याला डाग लागल्यानंतर घरी आई बेकिंग सोडा लावते का, आईला विचारा तुम्ही, तर बेकिंग सोड्याने पण जे डाग जात नाही ना, आईला सांगा तिथे काय वापरायचं, बोरेक्स पावडर वापरायची. म्हणजे बेकिंग सोड्यामध्ये जर बोरेक्स पावडर थोडीशी मिक्स केली ना आणि त्या डागांवर लावली ना, तर ते लगेचच डाग निघून जातात आणि काही नुकसान पण होत नाही. हाताला पण हे बोरेक्स पावडरने एवढं काही नुकसान होत नाही, कारण हे काय रेग्युलर यूजचेच हे क्रिस्टलायझेशन फॉर्ममधले सॉल्ट्स आहेत हे. मग हे टॉयलेट क्लिनरमध्ये जरी वापरलं ना, तर ते टॉयलेट पण क्लीन होऊन जातं. टूथपेस्टमध्ये पण वापरतात, हँडवॉशमध्ये पण वापरतात हे. आणि कपड्यांना जर स्टार्च करायचे असेल आणि आता पाणी खूप जड असेल बरोबर ना, एखाद्याचं पाणी विहिरीचं किंवा आपण बघितलं बोरवेलचं पाणी, ते पाण्यात जरी टाकून ठेवलं ना तरी पण पाणी काय होतं, हलकं होऊन जातं, कळलं का. आणि मग स्टार्च करण्यासाठी आता बघा स्टार्चचे कपडे असतात की नाही मला माहीत नाही तुमच्या घरी, पण स्टार्चचे कपडे जे असतात ना, त्या कपड्यांमध्ये बघा कधी कधी आपण तांदळाने स्टार्च करतो, साबुदाण्याने स्टार्च करतो. आईला विचारा, साबुदाण्याची पावडर टाकून, तर त्या साबुदाण्याच्या पावडरमध्ये आणि ह्या तांदळाच्या पिठीमध्ये जर तुम्ही बोरेक्स पावडर टाकली ना, तर एकदम व्यवस्थित फाईन स्टार्च होतं आणि एकदम कडक स्टार्च होतं. ते स्टार्चसाठी पण खूप छान आहे. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, ते रेग्युलर यूजचेच आहे इप्सॉन सॉल्ट, पण तरी पण तुम्ही हे करून घ्यायचा, कन्फर्म करून घ्यायचं असं. इप्सॉम सॉल्ट तिसरा आहे बघा, हा इप्सॉम सॉल्ट हा तर खूप फेमस आहे बघा. तर ही नमकच एक प्रकारचं, आता त्या वापरात पण आलेलं आहे. त्याचं नाव आहे मॅग्नेशियम सल्फेट. त्याचं काय नाव आहे, मॅग्नेशियम सल्फेट, MG, मॅग्नेशियमचं सल्फेटचा SO4 आणि त्याच्यामध्ये पाण्याचे मॉलिक्युल्स किती आहे, 7 मॉलिक्युल्स आहे बरोबर ना, .7H2O. लक्षात आलं. तर इप्सॉम सॉल्ट कशासाठी असतं माहिती आहे का, आता तुम्हाला हे मी सांगून देते इप्सॉम सॉल्ट कसं असतं. हे काय आत्ताचं यूजमध्ये नाही आहे, हे 400-500 वर्षापासून आपण यूज करतोय. पण मध्ये काय झालं की आपण बाकीचे मेडिसिन्स वगैरे वापरायला लागलो होतो, पण नंतर आता पुन्हा लोक कुठे जायला लागले, या जुन्या गोष्टींकडे जायला लागले, की जेणेकरून आपल्याला काय होईल, कमीत कमी हार्मफुल ठरतील आपल्यासाठी बरोबर ना, आणि त्याच्यामधून आपल्याला रिझल्ट्स पण मिळतील, अशा गोष्टी आपण शोधतोय. मग त्यापैकी एक इप्सॉन सॉल्ट हे एक क्षार आहे बघा. म्हणजे आपल्या सृष्टीतून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं किती महत्त्व आहे, लक्षात आलं का. हे इप्सॉम सॉल्ट मिळतात. हे कुठून मिळतं माहिती आहे का, हे लंडनमध्ये तयार होतं. आता लंडनमध्ये आपल्याकडे येताना पण लंडनमधूनच येतं ते, कारण लंडनमध्ये ना एक जागा इप्सॉन नावाची, इप्सॉम, तर तिथं हे सॉल्ट मिळत असं, तिथं ते जमिनीवर ते क्षार तयार होतात आणि तिथं हे मिळतं आहे आपल्याला. तर तिथून जे मिळतं ना, तर त्या जागेचं नाव इप्सॉन असल्यामुळे त्याचं नाव इप्सॉन सॉल्ट असं ठेवलेलं आहे. पण याचे बेनिफिट काय माहिती का, की जर तुमच्या हातापायाला कुठे बॉडीच्या पार्टमध्ये जर सुजन आली, असं सुजला हातपाय सुजले वगैरे, तर काय करायचं, थोडंसं वॉर्म वॉटर, खूप कडक पाण्यात नाही, असं थोडंसं कोमट पाण्यात, आपण कसं मीठ टाकून पाय शेकवतो, तर तसं कोमट पाण्यामध्ये टाकायचं आणि जो भाग तुमचा सुजलेला आहे ना, तो भाग त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचा बघा. त्या भागावरची 100% लगेच सुजन निघून जाते. पण काही असो, मग खूप लोक काय करतात, बाथरूम कधी कधी बघा, त्यांचं जे असे लोक जिम करतात, वर्कआउट करतात, त्यांना पूर्ण अंगच दुखायला लागतं. मग ते काय करतात, त्यांचा बाथटब असतो का, बाथटबमध्ये काय करतात, पाणी गरम करतात आणि त्या बाथटबमध्ये काय करतात, हे थोडंसं इप्सॉम सॉल्ट टाकतात. म्हणजे किती मला ते सांगता नाही येणार त्याचं माप, पण बघा काहीतरी 10 लिटरला 100 ग्रॅम का 1 लिटरला 100 ग्रॅम असं काहीतरी आहे ते. तर ते टाकायचं आणि त्यामध्ये स्वतःच्या अंगाला बुडून ठेवलं तर जे मसल पेन असतं ना, पूर्ण मसल पेनच गायब होऊन जातं. मग ॲथलेटिक्स वगैरे जे असतात ना, ते वापरतात ते. आणि दुसरी गोष्ट असतं का, आर्थरायटिसमुळे आपल्याला एखाद्या भागाला बघा सूजन येते, त्याच्यामध्ये बघा बरेचसे भाग सुजतात, तर जो भाग सुजेल तो बुडवून ठेवला की लगेचच सगळं दर्द निघून जातं. पण याच्यामध्ये आता नॉर्मल गोष्ट आहे की आपण म्हणतो ना इन्सोमनिया, जो आजार असतो बघा, ज्याच्यामध्ये झोप येत नाही आपल्याला, का नाही येत, हे आपलं सगळं असं जड झालेलं असतं बघा, मसल्स वगैरे बरोबर ना. माइंड रिलॅक्सेशनसाठी काय केलं जातं, ह्याच्यामध्ये जर आपण असं बुडून राहिलो आंघोळ केल्यासारखं, एखाद्या टबमध्ये बादलीमध्ये मोठं असं बुडवून ठेवलं स्वतःला, तसे आपले रिलॅक्स होतात मसल्स आणि आपल्याला लगेच झोप येते छान. आणि दुसरी गोष्ट असते काय, पण याचे थोडे साईड इफेक्ट कसे आहेत, साईड इफेक्ट नाहीच आहे त्याचे, पण कसे आहेत मी सांगून ठेवते. की आता तुम्ही म्हणताल की हे बुडवून ठेवायचं, तर मग तुम्हाला काही इंजुरी झाली किंवा तुमचं असं काही ऑपरेशन झालेलं असेल हाताचं पायाचं आणि तुम्ही तो भाग सुजला आणि मग तो बुडवून ठेवला, तर असं नाही करायचं. एखादी सर्जरी झालेली आहे किंवा इंजुरी झालेली आहे आणि तिथं काही दुखापत झालेली की ते आत्महत्येपर्यंत जाईल,
आजपर्यंत इथपर्यंत नाही करायचं. गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आणि ज्या भागाला काही दुखापत वगैरे नाही झाली, तो फक्त सुजलाय, मसल पेन वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही बुडवून ठेवायचं. म्हणजे गरम पाण्यासोबत ते पोर्स ओपन होऊन त्याचं जी आतमध्ये जातं ना, त्यांनी ते मसल्स काय होतात, त्याचं दर्द निघून जातं. तुम्ही करून बघू शकता. हा उपयोग घरी हा आहे, मिळतं, बाजारात पण मिळतं हे एप्सॉन सॉल्ट मिळेल बघा तुम्हाला. चला पुढे जाऊयात. बघा आता पुढचा जो आहे ना तो बॅरियम क्लोराईड. हा जो आहे ना, हा बॅरियम क्लोराईड हा कसा असतो, 2 आयन आहे बघा याच्यामध्ये, BA आणि Cl2. म्हणजे BA हा बॅरियमचा एक आयन आणि Clचा एक आयन, अशा दोघांचा मिळून तो तयार होतो. याच्यामध्ये हायड्रोजनचे किती मॉलिक्युल्स 2 आहेत, 2H2O दिसतो ना. तर हा कसा असतो माहिती का, हा शक्यतो असा घरगुती आपण नाही वापरत बरं का. कारण का असतो हा थोडासा विषारी असतो. कसा असतो माहिती का, कारण हा तयार कुठे होतो माहिती का, काही नॅचरल मिळत नाही. हा असा औद्योगिक रूपामध्ये तयार होतो. म्हणजे काय केलं जातं, बॅरियम क्लोराईड आणि क्लोरीन गॅस हे दोघं जण काय होतात, एकत्र येतात आणि यांच्यासोबत काय केली जाते, बॅरियम ऑक्साईडची रिॲक्शन केली जाते आणि मग त्याच्यातून हा बॅरियम क्लोराईड हा तयार होत असतो. पण हा प्रकृतीने कसा असतो, थोडासा विषारी असतो. हा पण व्हाईटच क्रिस्टलाईन पदार्थच असतो. पण याचा उपयोग कशासाठी केला जातो माहिती का, स्टील, आपले स्टीलचे भांडे वगैरे असतात ना, हे कडक बनवण्यासाठी, स्टील बघा कसं हार्ड असतं, हे बनवण्यासाठी किंवा काच तयार करण्यासाठी, किंवा आपण जे आतिषबाजी उडवतो फटाक, त्याच्यामध्ये हिरवा रंग जो तयार होतो ना, तो तयार करण्यासाठी रबर उद्योगामध्ये, कागद उद्योगामध्ये अशा ठिकाणी तो यूज केला जातो. घरगुती वापरामध्ये नसतो तो. लक्षात आलं. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा हा जो क्षार आहे, सॉल्ट आहे बघा, सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. त्याला ग्लॅबर सॉल्ट असं म्हणतात. सोडियमचा काय Na2 आणि सल्फेटचा काय SO4 आणि त्याच्यामध्ये पाण्याचे किती मॉलिक्युल असतात, 10 मॉलिक्युल्स असतात. लक्षात आलं. किती सोपं आहे, लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही याच्यामध्ये, सगळं सोपं आहे. आणि सोडियम सल्फेटचा पण उपयोग कुठं केला जातो, असं मेडिसिन्स वगैरे बनवण्यासाठी करतात किंवा काच, स्वस्त काच बनवायची असेल ना, सोडियम सल्फेट वगैरे वापरून देतात. आता बघा इथं ब्ल्यू विट्रॉल इज यूज टू द ब्लड टेस्ट. आता हे जे ब्ल्यू विट्रॉल आहे ना, याला मोरचूद म्हणतात बरं का. आता मोरचूदचे पण बरेच फायदे आहेत. तर हे जे आपलं ॲनिमिया ब्लड यूज्ड इन ब्लड टेस्ट फॉर ब्लड टेस्ट करतो आपण बघा, जी ब्लडची टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये वापरला जातो डायग्नोसिस करायला की ॲनिमिया आहे किंवा नाही हे बघण्यासाठी. इन द बोर्डेक्स मिक्सचर विच इज यूज्ड ॲज अ फंगीसाइड ऑन फ्रूट्स लाईक ग्रेप्स, मस्क, मेलन, स्लेक्स, लाईम, इट इज यूज्ड विथ अ ब्ल्यू विट्रॉल. आता हे जे ब्ल्यू विट्रॉल असतं ना, हे आपले जे द्राक्ष वगैरे असतात ना बघा, म्हणजे आपले जे द्राक्षे, खरबूज अशी जे फळं असतात ना, त्यांच्यावर बघा फंगस येतं, म्हणजे बुरशी येत असते. तर त्याच्यामध्ये बोर्डो नावाचं एक मिश्रण वापरलं जातं. तुम्ही बघा, तुमच्या घरच्यांना माहीत असेल, जे शेतकरी आहेत ना त्यांच्या घरच्यांना विचारा, त्यांच्या मुलांना माहीत असेल, हे बोर्डो मिश्रण असतं ना, तर त्याच्यामध्ये हे ब्ल्यू विट्रॉल टाकलं जातं आणि चुना पण असतो. मग हे जर एकत्र केलं ना, तर ह्याच्यावर जे बुरशी असते का, तर ही मस्कमेलन म्हणजे खरबुजा, तर ह्याच्यावरची बुरशी काय होते, निघून जाते. समजले या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी दिलेला आहे साबण कसा तयार करायचा. सोप म्हणजे डिटर्जंट, आपण अंगाला लावतो ती सोप, ती कशी केली जाते. सोपमध्ये बघा अशा तेल असतं, काय असतं, व्हेन ऑइल ऑर ॲनिमल फॅट, म्हणजे प्राण्यांची चरबी. शक्यतो प्राण्याची चरबी पहिले वापरायचे पण आता कमी वापरतात, ते ऑइलच वापरतात सगळे. व्हेन ऑइल ऑर ॲनिमल फॅट हे वापरतात, इज बॉइल्ड, ते काय करायचं, तेल किंवा हे प्राण्यांची चरबी नाही वापरतात, शक्यतो ऑइलच वापरतात. बॉइल्ड करतात कशासोबत, विथ ॲक्वेस सोल्युशन. ॲक्वेस सोल्युशन म्हणजे काय, पाण्यासोबत, जलीय द्रावणासोबत. सोडियम कुणाचं, पाण्यासोबत, तर सोडियम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं जलीय द्रावण घ्यायचं आणि त्याच्यासोबत हे तेल मिक्स करायचं आणि हलवायचं. तुम्ही बघा साबण तयार करायची प्रोसेस, हलवत राहता खूप. सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आर फॉर्म. आणि त्याच्यामधून काय तयार होतं माहिती का, सोडियम आणि पोटॅशियमचे क्षार तयार होतात, सॉल्ट तयार होतात. आणि दिस सॉल्ट्स आर कॉल्ड सोप. आणि त्याच वर येतात थर्स असतो बघा त्याचा, आणि तेच गोळा करून तो म्हणजे काय, साबण असतो, तो म्हणजे साबण असतो. वेन सोप इज मिक्स्ड विथ हार्ड वॉटर. आणि हार्ड वॉटरसोबत जेव्हा सोप मिक्स केली जाते त्यावेळेस काय होतं, त्याचा फेस होतो का, नाही होत. का नाही होत फेस माहिती का, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सॉल्ट्स ऑफ फॅटी ॲसिड आर फॉर्म. तर कशाचे सॉल्ट तयार होतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट तयार होतात, क्षार तयार होतात, बरोबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे. आणि हे क्षार, दिस बिंग्स वॉटर इनसॉल्युबल दे फॉर्म. आणि ते क्षार जे असतात ते पाण्यामध्ये मिक्स होणारे नसतात, बरोबर ना. त्याच्यामुळे ते पाण्यात मिक्सच होत नाही, ते जे सॉल्ट तयार होतात ते मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे. त्यामुळे काय होत नाही, फेसच तयार, लेदर इज नॉट फॉर्म, त्यामुळे फेसच तयार होत नाही, तो आहे तसंच राहतो, त्याचा फेसच होत नाही. ते पाण्यात मिक्स झाले तरच फेस तयार होईल ना. लक्षात आलं. अशा पद्धतीनं काय होतं, साबण तयार होत असतो. आता इथे बघा काय दिलेलं, बेथिंग सोप आणि वॉशिंग सोप. आता बेथिंग सोप अंगाला वापरतात, तर त्याच्यासाठी काय वापरतात, हाय ग्रेड फॅट्स अँड ऑइल्स आर यूज्ड ॲज द रॉ मटेरियल. मग काय केलं जातं की
जे रॉ मटेरियल असतं ना, मी तुम्हाला म्हटलं ना, ते टाकतात. तुम्ही साबण करण्याची प्रोसेस बघा, ती घरी पण आता खूप लोक साबण तयार करतात बघा. तर हाय ग्रेडचं याच्यामध्ये काय केलं जातं, फॅट आणि ऑइल चांगल्या प्रकारचं वापरलं जातं. याच्यामध्ये जे तेल वापरलं जातं. आणि वॉशिंग सोड्यामध्ये, कपड्याच्या साबणामध्ये लो ग्रेडचं फॅट आणि ऑइल ते चालतं, कारण ते कपड्यालाच वापरायची असते ना. लक्षात आलं. हे दुसरं तुम्ही लिहायचं आहे त्याच्यामध्ये. चला, या ठिकाणी आपण थांबत आहोत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले बाकीचेही इतर कोणते चॅनल्स आहेत ते कृपया डिस्क्रिप्शनमध्ये जा, ते बघा एकदा. आवडले तर त्यांनाही नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आम्हाला कमेंट्स नक्की करत जा, तरच आम्हाला मोटिवेशन मिळतं. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.